गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळचा टाईम आहे आणि मला करायचा आहे मुलांचा टिफिन. तर मी टिफिनसाठी घेतलेले आहे हे मिरची, कांदा आणि टोमॅटो. तर मला आज मी काय बनवत आहे तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका. आणि हे बघा मी घेतलं आहे बेसन वाटी भरून आणि हे घेतलं आहे चॉपर. तर चॉपरमध्ये मी मिरची थोडी कट करून घेत आहे कारण की मिरची थोडी अशी जाडी होती, तर त्याप्रमाणे चॉपरमध्ये बरोबर काही व्यवस्थित होत नाही. तर मी म्हटलं चला थोडं कट करून घेते आणि मग नीट छान त्याच्यामध्ये बारीक बारीक होते. तर मी मिरची, कांदा असं घेतलेलं आहे. तर मी असं कैचीनं कट करून घेते, मला कैचीनं कट करायची पहिल्यापासून सवय आहे. आणि इकडे सुरू आहे माझं मुलांना उठवणंसुद्धा. मुलांचा टाईम पण झालेला होता. मी म्हटलं चला मुलांना पण उठवून देते आणि माझं इकडे काम सुरू आहे. मी इकडे जिरं मोहरीचा तडका दिलेला आहे. जिरं मोहरी आणि हे घेतलेलं आहे कांदा. कांदा मिरची एकत्र जे मी चॉपरमध्ये कट केलेलं होतं ते त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. थोडं लालसर होतपर्यंत मी तोपर्यंत इकडे जे टोमॅटो असते त्यांना पण असं छान चॉपरमध्ये कट करून घेतलेलं आहे आणि मी परत त्यांना अजून छान मीडियम फ्लॉरवर असं शिजवून घेत आहे. आणि हे टाकलेलं आहे बेसन. मी वाटीभर बेसन घेतलं होतं पण मी पाऊणच वाटी टाकलं आणि बाकीचं ठेवून दिलं कारण की खूप जास्त होईल म्हटलं. मला फक्त मुलांपुरतंच टिफिन बनवायचं होतं टिफिनसाठी. आणि थोडा याच्यामध्ये फक्त पाण्याचा फुलवास मारायचा, खूप पाणी वगैरे टाकायचं नाही. तर खूप पाणी जर टाकलं तर आपलं ते पतलं जे बेसन असते ते होऊन जातात. तर थोडं असं पाण्याचा फुलवा मारून त्याच्यामध्ये मी थोडं असं मीठ टाकलेलं आहे, जेवढं मला पाहिजे तेवढं. मग मी थोडा वेळ असं याला 5-10 मिनिट त्याच्यावर एखादी झाकणी वगैरे झाकून होऊ देते कारण की बेसन पण शिजणं फार जरुरी आहे, नाहीतर पोटामध्ये मुलांच्या गडबड होऊ शकतात. तर अशा प्रकारे खरंच खूप छान आणि टेस्टी असं बनतात झुणका. आणि हे आहे इकडे माझी पोळ्यांची तयारी सुरू. तर मुलांना आज पोळी आणि मला भाजी द्यायची होती आणि मुलं खरंच खूप आवडीनं खातात हा झुणका. मी हप्त्यातून एखादी वेळा तर मुलांना देत असते कारण की प्रत्येक गोष्टी मुलांना खायला द्यायलाच पाहिजे, पालेभाज्या, कडधान्य वगैरे. आणि त्यासोबतच मी आईसाठी सुद्धा असा पराठा बनवून घेत आहे. आईला चाय आणि पोळी. इकडे चाय पण आईचा होत आहे आणि इकडे म्हटलं चला आता वेळ आहे तर पोळी पण करून घेते, पराठा. हे झालेलं आहे माझं टिफिन रेडी सकाळला. आणि खरंच मुलांनी टिफिन फिनिश करून आणलेला होता पूर्ण. आणि परत लागली कामाला. दुपारचे कामं वगैरे माझे निपटून गेले आणि मुलं आली स्कूलमधून घरी. त्यांचं जेवण आटोपल्यानंतर मग मी त्यांच्यासाठी असं छान ताक बनवलेलं आहे, जे त्यांना फार आवडतात. जेव्हा केव्हा मी असं ताक घेते तर त्यांना मी नक्की ताक देते कारण की ताक पिणं खरंच शरीराला खूप छान असतात. तर मी त्यांना काळजीपूर्वक त्यांना ताक देते आणि त्यांना पण खूप छान प्रकारे ताक आवडते आणि त्यांना ताक दिल्यानंतर बिलकुल खुश होऊन जातात. एवढी गोड स्माईल असतात त्यांच्या चेहऱ्यावर ताक दिल्यानंतर. तर अशा प्रकारे माझं पटापट काम निपटून दुपारचे मी लागली अजून परत थोडी पार्लरच्या क्लिनिंगला. तर हे माझं वॅक्स हिटर होतं जे खूप खराब झालेलं होतं. सध्या कस्टमर झाले होते तर ह्यासाठी मी म्हटलं चला, कारण की खूप वॅक्स वगैरे इकडे तिकडे थोडं सांडलेलं होतं आणि पूर्ण हीटर भरलेला होता. मी म्हटलं चला थोडं क्लीन करून घेते कारण की पार्लरच्या वस्तू आपल्याला जे इलेक्ट्रिक वस्तू असतात त्यांना नक्की क्लीन करावं लागतात आणि हे असं चिकट वगैरे होतात. तर मी असा थोडा असा कपडा घेतला आहे जो ओला करून घेतलेला आहे आणि त्याच्याने त्याला छान असं क्लीन करून घेतलं आहे. आणि आता मी निघत आहे बाहेर. मला जायचं आहे रोटरी क्लबमध्ये. तर ह्यासाठी माझी मुलं, माझी पुतणी आणि मी, माझ्या जाऊबाईची थोडी तब्येत ठीक नव्हती त्यासाठी ते काही आली नाही, नाहीतर नेहमी आम्ही असं छान मिळून येत असते. मी म्हटलं चला आता आज आपलीच बारी आपल्याला मुलांना न्यायची. तर हे बघा असे छान बलून्स वगैरे होते आणि असे छान डॉल्स वगैरे होते आणि खरंच खूप भारी वाटत होतं. एवढं सुंदर वाटत होते ते रंगीबिरंगी बलून्स, फुगे आणि लाईट्स, ते जे गाड्या वगैरे, झुले वगैरे खरंच पाहून असं प्रचंड. आणि हे बघा गणूजी आणि हे बघा आकाश पाळणा, जे याच्यामध्ये मी एक वेळा बसली होती आणि खरंच मला उतरल्यानंतर मला एवढं म्हणजे मळमळ व्हायला लागलं, चक्करसारखं व्हायला लागलं. तर मी एक वेळा बसली होती, 1 किंवा 2 वेळा, त्यानंतर मी कधीच बसली नाही. तर मी फक्त मुलांना आज झुल्यामध्ये मुलं बसणार होते, मी तर बिलकुल नाही बसणार होती कारण की मला आता खरंच खूप भीती वाटते. आणि हे बघा ड्रॅगन झुला,
हे पाहूनच मला फार भीती वाटते. तर बसाचं तर फार दूरच राहिलं. तर मुलांचंही सुरू आहे याला काय म्हणतात डिस्को ब्रेक डान्स. ब्रेक डान्स आहे हा आणि ब्रेक झुले आहे, ब्रेक डान्स झुले आणि यांचं झुलणं झालं. त्यानंतर मग यांची चढाची पण गडबड, उतराची पण गडबड. बघा रुहानला पण किती गडबड उतरांची, ह्या मुलांना वापस रिटर्न याची पण गडबड. प्रत्येक झुल्यांचा आनंद घेतला मुलांनी आणि खरंच खूप एन्जॉय झाला मुलांचा. आणि मला पण असं वाटते की प्रत्येक पॅरेंट्स लोकांनी आपल्या मुलांना खरंच न्यायलाच पाहिजे. तर हे बघा त्यानंतर सर्वांना लागली भूक आणि सर्वजण भूक एन्जॉय करत आहे मस्त खाऊन. तर अशा प्रकारे आम्ही खूप असे विविध प्रकारचे डिशेस वगैरे खाल्ले आणि हे हे मला खूप आवडलं. हे आहे काय गुल्लक पिझ्झा, तो मला खूप आवडला. बाहेर गेल्यावर आपण असे जे नवीन नवीन डिश आहे जे आपण खात असतो, तर मी तर नक्की खाते. मी असं नाही की खात नाही आणि खरंच खूप स्वादिष्ट होतं आणि खरंच खूप खाऊन आम्हाला मन प्रसन्न झालं आमचं. आणि मग आम्ही थोडाफार असं बसलो कारण की सर्वजण थकलेले होते. काही जण आईस्क्रीम आणायला गेले होते. मी म्हटलं चला तुम्ही आईस्क्रीम आणायला जा, थोड्या वेळ मी बसते. मग रुहान, मी, माझा पुतण्या वगैरे असं बसलेलो होतो. आणि मग हे त्याच्यानंतर अजून परत निघालो. हे इअरिंग्स झुमके खरंच खूप सुंदर होते. हे होती जादूची छडी. तर यांना वगैरे मी बघितलं आणि मग निघालो आम्ही घरी जायला कारण की भरपूर टाईम झालेला होता आणि आम्ही सर्व फिरून खाऊन सर्व थकून गेलो होतो. मी म्हटलं चला आता भरपूर टाईम झालेला आहे, आपण घरी निघावे. तर जाताना थोडेफार व्हिडिओ वगैरे काढले, थोडे फोटो वगैरे क्लिक केले आणि खरंच खूप मस्ती झाली, खूप एन्जॉय केला सर्वांनी आणि खरंच खरंच खूप मजा आली. तर अशा प्रकारे आजचा दिवस येथेच खतम होत आहे. तर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि जे माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वांना गुड नाईट, शुभरात्री. तर सर्वांना बाय बाय.